नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझे स्वामी या यूट्यूब चॅनलवर. खिशात फक्त 70 रुपये होते. स्वामींच्या या नामस्मरणाने माझं आयुष्य बदललं. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या खिशात फक्त 70 रुपये आहेत. घरात किराणा नाही, कर्जदारांचे फोन येत आहेत आणि महिन्याचा पगार अजून 10 दिवस दूर आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? मीही त्या दिवशी पूर्णपणे खचून गेलो होतो. पण त्याच रात्री मी स्वामी समर्थ यांच्या फोटोसमोर बसलो आणि मनापासून एकच गोष्ट बोललो, स्वामी, मला पैसा नको, मला फक्त या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात जे घडलं ते मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी स्वामींनी मला दिलेला संकेत माझ्यासाठी आयुष्यभराची शिकवण बनला. माझं नाव आहे राजेश. साधी नोकरी, साधं कुटुंब आणि साधी स्वप्न. पण काही महिन्यापासून परिस्थिती बिघडत चालली होती. घराचा खर्च वाढला होता, कर्जाचे हप्ते येत होते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च होता आणि त्यात अचानक आई आजारी पडली. सगळे पैसे उपचारामध्ये गेले. महिन्याच्या शेवटी जेव्हा मी माझं बँक अकाउंट पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच आकडा होता, 70 रुपये. त्या रात्री घरात सगळे झोपले होते, पण माझ्या डोक्यात विचाराचं वादळ सुरू होतं. उद्या काय करायचं? कर्जाचा हप्ता कसा भरायचा? घर खर्च कसा चालवायचा? अचानक माझी नजर भिंतीवर असलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोवर गेली. मी उठलो, स्वामींच्या फोटोसमोर बसलो आणि डोळ्यात पाणी आलं. मी म्हणालो, स्वामी, आजपर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज खरंच माझी परीक्षा घेऊ नका. मला फक्त मार्ग दाखवा. तेवढ्यात मला माझ्या एका मित्राची आठवण झाली. काही दिवसापूर्वी त्याने मला एक गोष्ट सांगितली होती. तो म्हणला होता, राजेश, संकट आलं की घाबरू नकोस. स्वामींचं नाम घे, पण नाम घेताना फक्त तुला पैसा मिळावा म्हणून घेऊ नकोस. मन शांत करण्यासाठी घे. त्या रात्रीपासून मी एक नियम केला. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटं शांत बसून मी श्री स्वामी समर्थ या मंत्र जपाचा जाप करायचो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहिल्याच दिवशी काहीच झालं नाही. दुसऱ्या दिवशी काहीच बदल दिसला नाही. तिसऱ्या दिवशीही परिस्थिती तशीच होती, पण माझ्यात एक बदल झाला होता. माझी भीती कमी झाली होती. पूर्वी समस्या आली की मी लगेच घाबरायचो. आता मनात एक विचार यायचा, स्वामी माझ्यासोबत आहेत, मी प्रयत्न करतो. आणि मग एक दिवस ऑफिसमध्ये अचानक माझ्या बॉसने मला बोलवलं. मला वाटलं काहीतरी चूक झाली असावी, पण त्यांनी मला सांगितलं, राजेश, कंपनीमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे. तुझं काम आम्हाला आवडलं आहे आणि ही अतिरिक्त जबाबदारी तू सांभाळशील का? मी लगेच त्यांना हो म्हणालो. काही दिवसांनी त्या अतिरिक्त कामासाठी मला अतिरिक्त मोबदला मिळाला. रक्कम माझ्यासाठी फार मोठी नव्हती, पण त्यावेळी ती माझ्यासाठी स्वामींच्या आशीर्वादासारखी होती. मी सर्वात आधी काय केलं माहीत आहे का? मी कर्जाचा एक हप्ता भरला, मग घरासाठी किराणा आणला आणि उरलेल्या पैशातून स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिलो आणि माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, स्वामी नेहमी आपल्या हातात पैसे देतात असं नाही. कधी ते आपल्याला पैसा कमवण्याची संधी देतात, कधी योग्य व्यक्ती भेटवतात, कधी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात आणि कधी फक्त आपल्या मनात एवढी ताकद निर्माण करतात की आपण संकटाशी लढू शकतो. माझ्या आयुष्यातही तेच झालं. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. मी कर्ज फेडत गेलो, अनावश्यक खर्च कमी केला, नवीन काम शिकायला सुरुवात केली आणि काही महिन्यांनी माझी आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली.
पण या प्रवासात मला सर्वात मोठा फायदा पैशांचा झाला नाही. माझी श्रद्धा मजबूत झाली. मला समजलं देवाकडे फक्त मागत बसायचं नसतं, देवाचं नाम घ्यायचं आणि त्याचबरोबर आपले प्रयत्नही सुरू ठेवायचे. म्हणून मित्रांनो, आज तुमच्याही आयुष्यात अडचणी असतील, तुमच्याही डोक्यावरती कर्ज असेल, तुम्हालाही भविष्यात पैशाची चिंता असेल, तुम्हालाही नोकरीची समस्या असेल किंवा मनात खूप मोठं दुःख असेल, तर एकदा शांत मनाने स्वामींचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. पण त्यासोबत तुमचे प्रयत्न थांबवू नका, कारण श्रद्धा आपल्याला शक्ती देते आणि प्रयत्न आपल्याला त्या मार्गावर घेऊन जातात. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठी सगळे दरवाजे बंद झाले आहेत, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा आणि प्रयत्न करत राहा. कधी कोणता दरवाजा उघडेल हे आपल्यालाही माहीत नसतं, पण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. आणि शेवटी एकच वाक्य मी तुम्हाला सांगेन, तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामींचा हा आशीर्वाद घ्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या अशाच प्रेरणादायी कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.